नमस्कार सर्वांना. तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट नंबर 30 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वजण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, आपण पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवर आहोत, त्यासोबतच आता यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा आहोत. आपलं प्रेम असंच राहू द्या. किंबहुना हा जो वारकरी संप्रदायाचा प्रेमाचा भक्तीचा संदेश आहे, हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा असं आवाहन करतो आणि आजच्या पॉडकास्टला सुरुवात करतो. जीवनाच्या या धकाधकीमध्ये वेगवेगळ्या घटना आपल्या परिसरात आसपास घडत आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या घटना घडून गेल्या त्याची दखल घेऊन त्या अनुषंगाने सामाजिक आणि वैचारिक चर्चा घडवून आणणं हा सुद्धा आपल्या पॉडकास्टचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या व्यक्तिमत्वांचा, ज्या विचारांचा समाजामध्ये प्रसार झालेला नाही किंवा ज्याकडे समाजाने दुर्लक्ष केलेलं आहे, असे विचार आणि अशा व्यक्ती आपण प्राधान्यानं आपल्या पॉडकास्टमध्ये घेत आहोत. एप्रिल महिना आपण सामाजिक न्याय महिना म्हणून साजरा केला. त्यामध्ये संत चोखामेळा आणि त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश आपण पॉडकास्टमध्ये केला. त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यांचे बंधू संत कान्होबा यांच्यावरही आपण पॉडकास्ट केलेले आहे. संत नामदेव ज्याने की या वारकरी संप्रदायाचा पाया घातला, वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं लीड केलं, हे संत नामदेव, त्यांचे चिरंजीव संत विठा, त्यांच्या मातोश्री संत गोनाई, त्यांच्या पत्नी संत राजाई, या सर्वांवर आपण पॉडकास्ट केलेले आहे. परंतु संत नामदेवांचं वैशिष्ट्य असं आहे की ते लिहिते आहेत, ते स्वतः संत आहेत, त्यासोबतच समाजाच्या विविध घटकातील लोकांना त्यांनी प्रोत्साहन देऊन लिहिण्यास प्रवृत्त केलं, त्यांना लिहितं केलं. संत चोखोबा असतील, संत नरहरी सोनार असतील, संत गोरोबा काका असतील, संत सावतामाळी असतील, अशा सर्वांना त्यांनी लिहितं केलं आणि एक संतांचा मळा या संपूर्ण राज्यामध्ये फुलवला. घराबाहेरील व्यक्तींना तर त्यांनी प्रवृत्त केलं, परंतु त्यांच्या घरामध्ये असलेले सर्वच जण लिहिते होते. संत राजा लिहितात की 14 मनुष्य आहेत माझ्या घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. विठ्ठलाला भांडताना राजा लिहितात की माझ्या घरी 14 माणसं आहेत आणि 14 माणसं अन्नासाठी दारोदार फिरत आहेत. याचं कारण एकच आहे, ते म्हणजे काय, तर हा जो माझा नवरा आहे, हा जो नामदेव आहे, हा काय करत आहे, विठ्ठलाच्या नादाला लागलेला आहे, त्यामुळे माझी ही अवस्था झालेली आहे. आणि हे 14च्या 14 माणसं लिहिते झाले होते आणि या सर्व लिहित्या झालेल्या माणसांच्या बळावरच संत नामदेवांनी शतकोटी अभंग लिहिण्याचा प्रण केलेला असावा असं मला मनोमन वाटतं. आणि हे 14 माणसं कोण आहेत त्यांच्या घरात हे सांगणारा संत जनाबाईंचा एक अभंग आहे. जनाबाई लिहितात की नामदेवा घरी 14 जने स्मरती हरी, 14 पुत्र 14 सुना, नित्य स्मरती नारायणा, आनिक माय बाप पाही, नामदेव राजाबाई, आऊबाई लेकी, निंबाबाई बहिणी, 15 विती दासी जनी. घरचे 14 आणि दासी असलेले जणी 15, अशी 15 माणसं आहेत आणि सर्व माणसं काय करत आहेत, हरीचं नाम स्मरण करत आहेत. 14च्या 14 माणसं देवाचं भजन करतात. कोण आहेत हे 14? आपण यांची एकदा लिस्ट पाहू. स्वतः नामदेव आणि त्यांच्या पत्नी राजाई, वडील दामा शेट्टी, आई गोनाई, 4 मुले नारा, गोंदा, विठा, महादा, 4 सुना, लाडाई, साखराई, गोंडाई आणि येसाई. हे झाले 8 आणि 4 12. 13व्या आहेत आऊबाई, ज्या नामदेवाच्या बहीणबाई आहेत, आणि 14वी आहे ती म्हणजे लेक निंबाबाई किंवा लिंबाई. अशा पद्धतीने हे 14 माणसाचं कुटुंब आहे आणि 14च्या 14 माणसं लिहिते आहेत. त्यांच्या बळावरच शतकोटी अभंगाचा प्रण संत नामदेवांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आज आपण यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे संत नामदेवांची यापूर्वी चर्चा केली, संत विठा यांची केली, राजाई गुनाई यांची चर्चा केली. तरीही त्यांच्या कुटुंबातील लिहिते असणारे जे व्यक्तिमत्व आहेत आणि ज्यांची अभंग आजही उपलब्ध आहेत, त्यांच्या अभंगांची आणि त्या व्यक्तींची आपण चर्चा करणार आहोत. साहजिकच हे दुर्लक्षित आहे, यांच्याकडे समाजाचं फारसं लक्ष नाही, परंतु ते लिहिते आहेत. नामदेवाच्या प्रभावामुळे हे सर्व झाकळून गेलेले आणि त्यामुळेच त्यांना पुन्हा प्रकाशामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून करणार आहोत. आज आपण ज्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत ती व्यक्तिमत्व कोणकोणती आहेत, तर ती व्यक्तिमत्व म्हणजे त्यांची बहीणबाई
संत नामदेवाच्या बहीणबाई, त्यांचं नाव आऊबाई, त्यांची मुलगी लिंबाई, त्यांच्या सुनबाई संत लाडाई आणि त्यांची पुतणी, त्यांचं नाव आहे संत नागरी किंवा संत नागी. अशा पद्धतीनं हे सर्व लिहिती असणारं कुटुंब, त्यांची चर्चा आपण करणार आहोत. आऊबाईंनी किती अभंग लिहिले? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की 1 कोटी अभंग लक्षवरती 16 प्रेमरस जिवाळा आऊबाईचा. 94 लक्ष रंगाईची बाकी प्रेमे चक्र पाणी आळविले. 2 कोटी अभंग येशा साखराई कवित्व पाही 1.5 कोटी. 1 कोटी अभंग आणि लक्षवरती 16 प्रेमरस जिवाळा आऊबाईचा. एवढे अभंग आऊबाईंनी लिहिलेले आहेत, परंतु फारच कमी अभंग आऊबाईंचे उपलब्ध आहेत. त्यापैकी एक अतिशय गूढ आणि आत्मज्ञानात्मक अभंग हा आऊबाईंचा आहे. आऊबाईंच्या अभंगाचं वैशिष्ट्य आहे ते इतर महिला संतांपेक्षा वेगळं आहे. आपण पाहिले की गोनाई यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांचे सर्व अभंग हे नामदेवाभोवती केंद्रित आहेत. नामदेवाचं वागणं, त्यांच्या संसारिक अडचणी, नामदेवांचं संसाराकडे होत असलेलं दुर्लक्ष हा विषय केंद्रस्थानी ठेवून त्या दोघींनी लिहिलेला आहे. साहजिकच एक आई आहे, एक पत्नी आहे आणि संसाराची काळजी त्यांना असणारच, त्यातून त्यांनी लिहिलेला आहे. परंतु आऊबाई ज्या लिहितात हे अतिशय सखोल लेखन आहे. काय लिहितात आऊबाई? शून्य साकारले साध्यांत दिसे, आकार नासे तेथे शून्याकार दिसे. शून्य ते सार, शून्य ते सार, शून्य चराचर सामावली. नाम याची बहीण आऊबाई, शून्य सामावली विठ्ठली राहिली चित्तवृत्ती. इथे कुठेही संसार नाही, कुठेही व्यवहार नाही. इथे आहे तो म्हणजे विचार आणि सखोल चिंतन. नामदेवानी जो अद्वैताचा सिद्धांत दिला होता, वारकरी संप्रदायाचा जो अद्वैताचा सिद्धांत आहे, ईश्वर आणि भक्त एकच. जेव्हा ईश्वर आणि भक्त एकच असतील, भक्त हा ईश्वरामध्ये सामावून जाईल, तेव्हा भक्ताचं अस्तित्व उरणार नाही. जर भक्ताचं अस्तित्व नाही तर मग ईश्वराचं तरी अस्तित्व असेल का? तर नाही. भक्त जेव्हा शून्य होऊन ईश्वरामध्ये सामावून जातो, तेव्हा ईश्वर सुद्धा शून्य होऊन भक्तामध्ये समाहित होतो आणि अशा पद्धतीनं ते सर्व एक होतात आणि शून्य आणि शून्य मिळून काय बनतं? पुन्हा शून्यच तयार होतं. म्हणून महाराज म्हणतात, शून्य साकारले साध्यांत दिसे, आकार नासे तिथे शून्याकार दिसे. काय आकार? ईश्वर आणि भक्त एकच होऊन गेलो आपण. आता आपल्यामध्ये काही अंतर उरलं नाही. आता आपण काय झालेलो आहोत? शून्य झालेलो आहोत. मग जर ईश्वर आणि भक्त मिळून शून्य होणार असेल तर मग या जीवनाचं सार काय आहे? तर शून्यच आहे. शून्य ते सार, शून्य ते सार, या जीवनाचा अर्थच आहे शून्य. आणि ह्या शून्याला जाणून घेणं हाच भक्तीचा मार्ग आहे. म्हणून पुढे महाराज म्हणतात, शून्य चराचरी सामावले. हे चराचर विश्व काय होऊन बसलेलं आहे? शून्य होऊन बसलेलं आहे. म्हणून नाम याची बहीण आऊबाई, इथे सुद्धा महाराज नामदेवांचा उल्लेख करतात. स्वतःची ओळख सांगताना सांगतात की मी कोण आहे? नामदेवाची बहीण आहे आणि मी काय झालेली आहे? शून्य सामावली आणि विठ्ठली राहिली चित्तवृत्ती. मी सुद्धा या शून्यामध्ये सामावून गेले, त्यामुळे माझी चित्तवृत्ती आता पूर्णपणे विठ्ठलामध्ये सामावून गेलेली आहे. अतिशय गूढ अर्थ सांगणारा, अतिशय गहन अर्थ सांगणारा, ज्ञानात्मक बोध देणारा हा आऊबाईंचा अभंग आहे. आणि या अभंगातून नामदेवावरचं प्रेम, विश्वास आणि श्रद्धा सुद्धा आपल्याला दिसून येते. जसं सोयराबाई चोखोबांचा उल्लेख करतात, एकनाथ महाराज जनार्दन स्वामींचा उल्लेख करतात, संत कान्होबा तुकोबांचा उल्लेख करतात, त्याच पद्धतीनं आऊबाई सुद्धा या ठिकाणी नामदेवाचा उल्लेख करतात आणि आपल्या लेखनाचा वसा हा कुठून आलेला आहे याची प्रचिती आपल्याला देतात. अशा पद्धतीनं त्यांच्या बहीणबाई सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा लेखिका होत्या, कवयित्री होत्या, हे आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून लक्षात येते. त्यानंतर दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्या सुपुत्री लिंबाई. काही ठिकाणी त्यांना लिंबाई म्हटलंच गेलेलं आहे, तर काही ठिकाणी त्यांना निंबाई असं म्हटलं गेलेलं आहे. केवळ आऊबाई आणि लिंबाईच नाही, तर बाकी सर्व ज्या काही लिहित्या महिला आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांचे जन्म मृत्यू याच्या कुठल्याही वेळा उपलब्ध नाहीत. मृत्यूची वेळ उपलब्ध आहे, ते पुढे आपण त्याविषयी चर्चा सुद्धा करणार आहोत. संत लिंबाईचा जन्म मृत्यू उपलब्ध नाही, परंतु साधारणपणे असं आपण मानू शकतो की जर नामदेव पंढरपुरात असतील तर त्यांच्या मुलीचा जन्म सुद्धा साहजिकच कुठे असणार? पंढरपूरमध्ये झालेला असणार आहे. त्यांचा एकच अभंग मला तरी उपलब्ध होऊ शकेल, तो असा आहे, तारी मज आता रखुमाईच्या कांता, पंढरीनाथा माय बापा. अनाथांचा नाथ
ऐकिले कानी सनकादिक मुनी बोलतात. त्याची या वचनाचा पावोनी विश्वास धरुणी तुझी कास पांडुरंगा. नाम याची लेकी लिंबाई म्हणे देवा कृपाळू केशवा सांभाळा. त्या ईश्वराला रखुमाईच्या पतीला साद घालतात. एका महिलेच्या माध्यमातूनच त्या देवाला बोलतात. देवाच्या पत्नीचा संदर्भ देऊन ते देवाला विनंती करतात. ते म्हणतात की तारी मज आता रखुमाईच्या कांता. रखुमाई ज्याची कांता आहे, रखुमाई ज्याची बायको आहे, पत्नी आहे, अशा हे विठ्ठला, हे श्रीकृष्णा, काय कर, तू मला तार, मला वाचव. पंढरीच्या नाथा माय बापा, तू पंढरीचा नाथ आहेस. पंढरपूरचा या गावाचा सर्वांचा पालन करता पोषण करता आहेस. तू काय कर, मला वाचव. मला या सगळ्या गोष्टीतून, या जीवनाच्या संकटातून मला बाहेर काढ. अनाथांचा नाथ ऐकिले कानी सनकादिक मुनी बोलताती. मी ऐकलंय तुझ्याबद्दल की तू अनाथांचा नाथ आहेस. संत, महंत, भक्त सर्वजण असंच बोलतात की तू कसा आहेस, तर अनाथांचा नाथ आहेस. आणि त्याची या वचनास पावून विश्वास, त्यांच्या वचनावर विश्वास ठेवूनच मी तुला मागणं मागत आहे की तू काय कर, मला तार, मला वाचव. आणि या विश्वासावर विसंबूनच मी तुझी कास धरलेली आहे. पुन्हा महाराज म्हणतात, नामियाच्या लेकी लिंबाई म्हणे देवा कृपाळू केशवा सांभाळावे. नामदेवाची लेक आहे मी, आणि हे देवा कृपाळू केशवा, तू काय करावं, मला सांभाळावं, मला सांभाळून घ्यावं, अशी अर्जव ही महाराज देवाकडे करतात. या ठिकाणी सुद्धा नामदेवांचा उल्लेख आलेला आहे. यातून हे लक्षात येतं की या सर्वांच्या लेखनाच्या प्रेरणा, त्यांचं उगमस्थान हे कोण आहे, तर संत नामदेव आहे. संत नामदेवाच्या कुटुंबातील आणखीन सुना साखराई, गोंडाई, येसाई या 3 सुनांचे अभंग उपलब्ध नाहीत. मात्र एक सुनबाई संत लाडाई यांचे अभंग आपल्याकडे उपलब्ध आहे. संत लाडाई या संत नामदेवाचे थोरले पुत्र नारा यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांचं माहेर कल्याण हे गाव आहे, जिल्हा परभणीमध्ये आहे, असा उल्लेख मला संशोधन करताना, त्यांची माहिती घेताना आढळून आला. त्यांचा एक अभंग पाहू आणि दुसऱ्या अभंगाचा मग संदर्भ पाहू. त्यांचा अभंग असा आहे, अनाथांचा नाथ दीनाचा दयाळ म्हणवनी सांभाळ करी माझा. तुझ ऐसाय देवा नाही त्रिभुवनी म्हणवनी चरणी विनटले. बाप्पा विठ्ठल राया करी कृपादान सांभाळी वचन आपले. लाडाई म्हणे देवा भेट देई वेणी ब्रीद तुझे जगी दीननाथ. तू अनाथांचा नाथ आहेस. असं वाटते की लिंबाईचाच अभंग हा पुढे आलेला आहे की काय. तू अनाथांचा नाथ आहेस, दीनांचा दयाळ आहे. दीन म्हणजे गरीब, त्यांच्यावर दया करणारा तू दयाळू असा आहेस. आणि म्हणूनच तू एवढा प्रेमळ आहेस, दयाळू आहेस. म्हणून तू काय कर, माझा सांभाळ कर. तुझ्यासारखा कुणी नाही. तुझ्या ऐसे देवा नाही त्रिभुवनी. ह्या 3ही लोकांमध्ये तुझ्यासारखा कोणीही नाही. आणि म्हणूनच मी तुझे चरण धरलेले आहे, तुझ्या चरणी मी विनटले. बाप्पा विठ्ठल राया करी कृपादान सांभाळी वचन आपले. म्हणून बाप्पा विठ्ठल राया, तू काय कर, माझ्यावर कृपा कर, तुझ्या कृपेचं दान मला दे, आणि तुझं जे वचन आहे ते सांभाळ. काय वचन आहे तुझं? अनाथांचा नाथ दीनांचा दयाळ. तू अनाथांचा नाथ आहेस, दीनांचा दयाळ आहेस. हे तुझं वचन आहे, हे तुझं ब्रीद आहे. हे ब्रीद तू तुझं सांभाळ, आणि म्हणून तू काय कर, माझा सांभाळ कर. लाडाई म्हणे देवा भेटी देई वेगी ब्रीद तुझे जगी दीननाथ. लाडाई महाराज म्हणतात की हे देवा लवकर काय कर, मला तू भेट दे, आणि हेच विद तुझे जगी दीननाथा. हे तुझं ब्रीद आहे, हे तू काय कर, दीननाथ असल्याचं ब्रीद तू तुझ्या वागण्यातून सिद्ध कर. संत लाडाई या माहेरला गेलेले असताना इकडे पंढरपूरमध्ये एक मोठी घटना घडली. ती घटना अशी होती की संपूर्ण नामदेवाचे कुटुंब आषाढ कृष्ण त्रयोदशी शके 1272 इसवी सन 1380 या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी लीन झाले. आपलं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी समाप्त केलं. आणि काही जणांच्या मते समाधी घेतली असं म्हणतात, काही जणांच्या मते ते अंतर्धान झाले, विठ्ठलाच्या पायामध्ये लीन होऊन गेले, अंतर्धान पावले, अशा पद्धतीच्या कथाही सांगितल्या जातात. परंतु त्यानंतर हे कुटुंब पुन्हा दिसलं नाही. नेमक्या यावेळी लाडाई या बाळांतपणासाठी माहेरी गेल्या होत्या. जेव्हा त्यांना ही गोष्ट कळली तेव्हा फार दुःख झालं. त्यांना वाटले की सर्व कुटुंब आपल्याला सोडून गेलं,
आणि आपण काय झालेलो आहोत, आता एकटे पडलेलो आहोत. आणि मग त्यांचं दुःख, त्यांची वेदना दर्शवणारा अभंग हाच आहे. प्रसूती लागी मज आणिले कल्याणा, अंतरला राणा पंढरीचा. मुकोदे मजसी थोर केला गोवा, लोटी येले भव नदी माझी. ऐकिला वृत्तांत सर्व झाले गुप्त, माझेची संचित खोटे कैसे. द्वादशी 72 कृष्ण त्रयोदशी, आषाढते मासी देवद्वारी. सर्वांनी हा देह अर्पिला विठ्ठला, मज का ठेविले पापी निसी वेगळे. लाडाई म्हणे देवा अर्पित विठ्ठला, म्हणून आदरीला प्राण. प्रसूतीसाठी देवा मला कल्याणला आणला आणि त्यामुळे काय झाला, विठ्ठल माझ्यापासून दूर गेला, माझ्यापासून अंतरला. आणि मग एवढ्या मोठ्या थोर गोष्टी घडून गेल्या आणि मी त्या गोष्टीला मुकले, मला ती संधी साधता आली नाही. आणि ह्या भव नदीमध्ये मी स्वतःला काय करून घेतलंय, आता लोटून घेतलेलं आहे. मी हा वृत्तांत ऐकलाय की सर्वजण विठ्ठलाच्या पायाशी गुप्त झालेले आहेत, अंतर्दान पावलेले आहेत. माझंच संचित खोटं असावं, त्यामुळं मला ही संधी मिळालेली नाही की मी सुद्धा विठ्ठलाच्या पायामध्ये लीन व्हावं, गुप्त व्हावं. ही संधी माझी गेली. द्वादशी 72 कृष्ण त्रयोदशी, आषाढते मासे देव द्वारी. देवाच्या दारात द्वादशीला, 72ला, कृष्ण त्रयोदशीला, आषाढ मासामध्ये देवाच्या दारामध्ये हे सर्व लोक लुप्त झाले, असं संत लाडाई लिहितात. पुढे सांगतात, सर्वांनी हा देह अर्पिला विठ्ठला, मज का ठेविली पापिनीसे वेगळी. मग मलाच एकट्या पापिनीला वेगळं का ठेवलं, सगळ्यासोबत मला पण न्यायचं होतं ना. लाडाई म्हणे देव अर्पित विठ्ठला, म्हणून आदरीला प्राणायाम. म्हणूनच लाडाई म्हणतात की देवा मी तुला स्वतःला अर्पण केलेला आहे आणि म्हणून आदरानं काय करते आहे मी, तर प्राणायाम करत आहे. अशा पद्धतीनं दुःख लाडाई या ठिकाणी व्यक्त करतात. संत लाडाई या सुनबाई आहेत, त्यांचे अभंग उपलब्ध आहेत. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर संत नागरी किंवा संत नागी असंही ज्यांना म्हटलं जातं, नामदेवांचे बंधू रामय्या हे विठ्ठल भक्त होते, त्यांची ती मुलगी होती. संत नामदेवांचे पुत्र संत गोंदा त्यांच्याविषयी लिहितात की नामयाची दासी नागी दुसरी जणी, त्यांनी सेवा करुणी वश केला देव. नामयाची दासी म्हणजे नामाची सेवा करणारी एक होती नागी, दुसरी होती जनी, आणि मग दोघांनी मिळून देवाची सेवा करून देव काय केलेला आहे, त्यांच्या वश केलेला आहे, त्यांना अंकित करून घेतलेला आहे. डॉक्टर राची ढेरे संत साहित्याचे विश्लेषक यांना सोपानदेव मठामध्ये संत नागरीचे लेखनाचे बाढ सापडले. त्यामध्ये 56 कडवे असलेले 8 अभंग आहेत आणि संत नागरी यांचे अभंग मात्र थोडेसे वेगळे आहेत. संत नागरी यांचे अभंग हे आत्मकथनात्मक आहे. स्वतःच्या जीवनाचा जीवनपट या 8 अभंगातून त्यांनी मांडलेला. सुरुवातीला विवाह त्यांचा झाला आणि विवाहानंतरची परिस्थिती कशी कशी होत गेली, त्यांच्या मनाची अवस्था कशी झाली आणि विठ्ठल भक्तीच्या ओढीनं त्यांना कसं अस्वस्थ केलं, हे त्यांच्या अभंगांमधून आपल्या लक्षात येईल. त्यांचे 2 अभंग आपण पाहणार आहोत. पहिला अभंग हा त्यांचा विवाह आणि त्या संबंधित माहिती देतो, तर शेवटचा अभंग हा कशा पद्धतीनं या संत नागरी हे घर सोडून पंढरपूरला येतात आणि मग नामदेव आणि रामय्या कशा पद्धतीनं त्यांची समजूत काढतात, हे या शेवटच्या अभंगामध्ये. तर पहिला अभंग पाहू आपण. रामयाची कन्या गोरटी गोवळी, बापे बोळविली सासुरिया. सवे दिदली दासी घरीची आंदणी, बाळ सांगा तिनी आवडती. दिव्य त्यांचे दुःख नाठवे त्या चित्ती, उदंड विश्रांती रामनाम. आता सासुरवासी आनंदाची मनी, मांडती अंगणी हाची खेळ. तुळशी वृंदावने चौक रंगमाला, संभ्रम सोहळा देवपूजा. करुणी मृत्तिकेची पांडुरंग मूर्ती, तियसी खेळती भावबळे. इति रस रंग पूजा नमस्कार, करती उपचार आवडीची. करुणी प्रदक्षिणा लोटांगणे येती, देव एकी देती आळिंगणे. विठ्ठल विठ्ठल म्हणूनी नामे, वाती ताली वंदिती पाय धुळी एरवेरीची. कान धरून पुढे नाचती आनंदे, संती पदबंधे सरळ सरळ. नयनाचे नयन देखिले रुपडे, क्षण घाडी न पडे विसरू त्याचा. आपुले निरुगे खेळती परवडी, जे जीवी आवडी बैसलीसी. भक्तीचा गौरव भजनाचे वैभव, जो होता अनुभव केला म्हणे. भक्ती शिरोमणी त्या बालयोगिनी, जन्मांतरीच्या दोन्ही योग भ्रष्टा. नेनती मी मने प्रेम एक विधे, नागरी स्वानंदे ओसंडले. संत नागरी सांगतात की वडिलांनी बापे बोळविली सासुरिया, सवे दिदली दासी घरीची आंधणी. वडिलांनी लग्न करून दिलं आणि एक दासी सोबत, जी बालमैत्रीण होती, ती सोबत दिली. आणि मग त्याचं दुःख काय सांगावं तुम्हाला. लग्न झाल्याचं मला काही सुख नाही, मला काय होतं आहे, खूपच दुःख झालेलं आहे. कारण त्या ठिकाणी जे वातावरण होतं ते देवभक्तीचं अजिबात नव्हतं.
त्यामुळे राम नामाला काय झाली, विश्रांतीच मिळाली. देवाचं नाव मला घ्यायला संधीच मिळाली नाही. मग आम्ही काय करायचो, दोघी मैत्रिणी सासूरवासी एक खेळ मांडायचो आणि मातीचं तुळशी वृंदावन तयार करायचं आणि मग तिथंच वेगवेगळे सोहळे करायचे, पूजा करायची, वेगवेगळे उपचार, प्रदक्षिण, लोटांगण, आलिंगन हे सगळं आम्ही करायचो. विठ्ठल विठ्ठल नाम घ्यायचो आणि मग एकमेकांचं दर्शन घ्यायचो. अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती करू लागलो. पण तिथे विठ्ठलाचं नाव नाही, तिथे विठ्ठलाची भक्ती नाही, एकादशी नाही, हरिकथा नाही. आणि मग आता तिथं आमचं मन लागेनासं झालं. आणि मग आम्ही भक्ती शिरोमणी, आम्ही बालयोगिनी होतो, परंतु योग भ्रष्ट झालो. कारण आमचे मन नेनते होते. प्रेम एकविधे नागरी स्वानंदे ओसंडली. आणि मग असा खेळ खेळता खेळता आम्हाला काय लागली, पंढरपूरच्या विठ्ठलाची ओढ लागली. असं सांगतात की आषाढी एकादशी आली आणि संत नागरी यांना विठ्ठलाची ओढ लागली. त्यांनी विनंती केली कुटुंबातल्या व्यक्तींना की मला एकादशीला जाऊ द्या. परंतु त्यांना हे थोडं आश्चर्य वाटलं. मुलगी माहेराला जायचं म्हणते आणि वेळ नाही, मूळ नाही, मुराळी नाही. त्यांना हा विठ्ठल भक्तीचा जिव्हाळा लक्षात आला नाही. असं सांगितलं जातं की तिने जाऊ नये म्हणून तिला त्यांनी घरामध्ये कोंडून ठेवलं. तरी पण तिच्या बालमैत्रिणीला घेऊन ती पारलौकिक दृष्टीने पंढरपूरला येऊन पोहोचली. आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी ती पंढरपूरला आली. जेव्हा वडील रामय्या यांनी तिला पंढरपूरमध्ये पाहिलं तेव्हा त्यांना तिचा खूप राग आला. ते रागाने तिला खूप बोलले, परंतु नामदेवांनी समजूत काढली. अर्थात तो काळ पाहता बालवयामध्ये विवाह केले जायचे. यावेळी त्यांचं वय तरी असं काय असणार, 10-12 वर्ष. जीवनाची, संसाराची समज तरी अशी किती विकसित झालेली असणार. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जो विठ्ठल भक्तीचा लळा लागलेला होता, त्या लळ्यामुळे आणि त्या मानसिक अवस्थेमुळे संत नागरी या आपला संसार सोडून माहेरी आपल्या वडिलांकडे आले. आता इकडे वडिलांना फार मोठं संकट, कारण मुलगी नांदत नाही हा पूर्वापार आपल्या लोकांमध्ये कलंक मांडला जातो. आणि मग कसं तरी करून विनवणी करून तिला पुन्हा सासरी पाठवण्याचा प्रयत्न हे दोघे भाऊ करू लागले. या अभंगामध्ये संत नागरी लिहितात की दोघा भावानी म्हणजे रामय्या आणि नामदेव या दोघांनीही काय केले, तिचे पाय धरले आणि तिला परत जाण्याची विनंती करू लागले. या प्रसंगाचं वर्णन संत नागरी यांनी त्यांच्या सापडलेल्या 8व्या क्रमांकाच्या आणि उपलब्ध असलेल्या शेवटच्या अभंगामध्ये केलेला आहे. त्या काय लिहितात पहा. एके चरणी नामा दुजे चरणी रामा, लोटले सोमान स्वस्त, येरी ते अवधारी आली देहावरी, पावलो सावरी भयभीती. सिनले माझे मन ज्या सुखा कारणे, मे आजी पारणे जाहले देव. माझी जीवीचे सांगो जड भारी, रामया अवधारी माये चापा. विठोबाची सवे लागली या मना, फुटला त्या विना प्राण माझा. दिवस 12वरी होते त्याचे घरी, सांगती ते करी म्हणिये त्याचे. परी अखंड माझा चित्ती वसे, पंढरीनाथ कीर्तनाचे आर्थ संत संगी. हरिकथेचा सोहळा नाही त्याचे गावी, खंती माझ्या जोवी वाटे थोरी. आणि उदक गोडन वाटे मज काही, जीवन माझे नाही कृष्ण कथा. मग आपुले आवडी करून दोघी जणी, खेळो अनुदिनी हाची खेळ. विठोबाची मूर्ती करून पाहे दृष्टी, मरणे देऊन मिठी सुख वाटे. तंबवरी आस धरिली होती म्या मानसी, जंबते एकादशी माय माझी. मी म्हणे सोवळे होती या मनाचे, आर्त कीर्तनाचे पुरेल माझे. परी हे सुख करता नाही त्या देवहंता, तिने मज चिंता वाटे थोरी. ते कष्ट दारुण सांगो मी कोणासी, मग मने विठोबासी शरण आले. त्या कृपेचा सांगो का विधान केले, हे मज न कळे माय बापा. आत पुरविले इतुके धी भी जाणे, परी देखिले सुख मने बोलता नये. म्हण उनी काही वरे दाटली मानसी, फुंदे उकसा बुकसी उमज नाही. निवांत नागरी गिळोनी ठेली वाचा, लोटला सुखाचा महा. आणि मग पंढरपूरला आपली लेक बघून चिडलेला आहे रामय्या आणि मग त्यांची समजूत घालून नामदेव दोघजण येऊन तिला विनंती करू लागले आणि सांगू लागले की बाई तू परत जा, तुझ्या सासरमध्ये जा, तेच तुझं घर आहे. याचं वर्णन करताना त्या लिहितात की एके चरणी नामा दुजे चरणी रामा. एका पायावर नामा पडला, एका पायावर रामा पडला. दोघजण ऍट ए टाइम एकदाच काय करू लागले, तिचे पाय धरू लागले. एरी ते अवधारी आली देहावरी, पावलो सावरी भरभयभी. मी काय असंच जे मिळेल ते घेऊन जशी असेल तसे मी या ठिकाणी आलेली आहे. आणि माझे मन ज्या कारणानं शिनलं होतं, ज्या मनानं मी दुःखी झाले होते, ते पारणं आज मी पाहिलं. जे विठ्ठलाचं दर्शन मला घ्यायची आस लागली होती, आज इथं येऊन माझी ती आस पूर्ण झाली. आणि माझ्या जीवनात काय आहे, माझ्या जीवाचं काय जड भारी आहे, आणि हे मायेचा असणारा माझा बाप, माझे वडील रामय्या यांना मी हे सांगून टाकले.
कारण विठोबाची ओढ माझ्या मनाला लागलेली आहे आणि विठोबा शिवाय माझा प्राण काय होत आहे, फुटत आहे. दिवस 12 वरी होते त्याच्या घरी, 12 वरी मी काय होते त्याच्या घरी होते. काही व्यक्तींच्या मते 12 महिने आहे, काही अभ्यासकांच्या मते 12 दिवस. दिवस 12 वरी होते त्याच्या घरी, 12 दिवस मी त्याच्या घरी होते आणि ते सांगल तसं मी सगळं काम सुद्धा तिथं करत होते. परी अखंड माझ्या चित्ती वसे पंढरीनाथ, कीर्तनाचे अर्थ संत संगीत. जरी मी त्यांच्या घरी असले तरी माझ्या चित्ती, माझ्या मनी कोण बसलेला आहे, पंढरीनाथच वसलेला आहे. तिथं हरिकथेचा सोहळा नाही ही खंत माझ्या मनामध्ये होती आणि त्यामुळं आणि उदक गोड न वाटे. हरिकथा नाही त्यामुळे तिथं उदक म्हणजे पाणी, अन्न म्हणजे आणि म्हणजे अन्न, दोन्ही मला तिथं गोड लागत नव्हतं आणि माझ्या जीवनात तिथे मला कृष्ण कथा ही बघायला ऐकायला मिळत नव्हतं. आणि मग आपल्या आवडी करून दोघी जणी म्हणून आपलं ठरवून आम्ही दोघे जणींनी ठरवून खेळो अनुदुनी हाच खेळ. आणि आम्ही तिथंच काय करायचो, विठ्ठलाचाच खेळ करायचो. विठ्ठलाची मूर्ती करोनी पाहो दृष्टी, मरणे देऊन मिठी सुख वाटे. विठ्ठलाची मूर्ती आम्ही त्या ठिकाणी तयार करायची आणि मग हा खेळ खेळायचो. मग आम्हाला काय वाटायचं, त्याचं सुख वाटायचं. किती दिवस आम्ही हे असंच खेळ खेळायचा. आम्हाला खरोखर विठ्ठल भक्ती करायला कधी मिळणार आहे. म्हणून महाराज म्हणतात, तंबेवरी आस धरली होती म्या मानसी, जंब हे एकादशी माय माझी. मी म्हणे सोवळे होती या मनाचे, अर्थ कीर्तनाचे पुरेल माझे. तोपर्यंत मी आस धरली होती, कधीपर्यंतची, एकादशीची. जंब हे एकादशी, एकादशी पर्यंत मी वाट पाहिली आणि मी विचार केला की आता आपण मनाचे सोवळे आहोत आणि आता जर आपण गेलो एकादशीला तर आपली कीर्तनाची आस जी आहे आता काय होईल, पूर्ण होईल. परी हे सुख वार्ता नाही त्या देव हंता, तिने मज चिंता वाटे तरी. त्या सुखाची जी वार्ता आहे ती कुठेही गेलेली नाही आणि त्यामुळे मला चिंता वाटत होती. आणि मग हे कष्ट दारुण सांगू मी कोणासी, मग म्हणे विठोबासी शरण आले. हे जे माझे कष्ट आहे मी कुणाला सांगू. आणि हे सर्व पाहून मी काय झाले, विठोबाला शरण आले. आणि मग त्या कृपेचा सांगू काय विधान केले, हे मजन कळे माय बापा. या कृपेचं जे महत्व आहे हे मी तुम्हाला काय सांगू, मलाही कळत नाही की हे काय आहे. आणि शेवटी आत पुरविले इतके दिवी जाणे, परी देखेले सुख म्हणे बोलताना. इथं आल्यानंतर काय मला सुख झालंय, काय मला आनंद झालाय विठ्ठलाचं दर्शन घेऊन, ते तुम्हाला मी काय सांगू. आणि म्हणून महाराज शेवटी म्हणतात की म्हणून गहिवरे दाटती मानसी, फुंदे उपसा बुक्सी उमज नाही. आणि म्हणून माझा गहिवर भरून येतो आणि उपसा बुक्सी मी काय होते, रडते. निवांत नागरी मिळून ठेली वाचा, लोटला सुखाचा महापूर. इथं आल्यानंतर मी काय झाले, निवांत झाले आणि माझ्यामध्ये काय झाला, सुखाचा महासागर लोटला. अशा पद्धतीनं संत नागरी या काय करतात तर विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी, विठ्ठलाच्या भक्तीच्या आसेपोटी त्या आपलं घर सोडून या ठिकाणी म्हणजे पंढरपूरला येतात आणि नामा रामा तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना ते आपल्या मनाची अवस्था सांगते. संत जनाबाई ह्या सर्व कुटुंबाचं एका अभंगामध्ये फार सुंदर वर्णन करतात आणि त्या सांगतात की कशा पद्धतीनं नामदेवाच्या घरी ही विठ्ठलाची भक्ती केली जायची. धरा 17चा हो मेळा, कारखाना झाला गोळा, वाजविती आपुल्या कळा, प्रेमबळा आनंदे. झडतो नामाचा चौघडा, ब्रह्मी ब्रह्मरूपीचा हुडा, संत ऐकताती कोडा, प्रेमबळा आनंदे. नामा दामा दोन्ही काळू, नामा विठा दमामे पैलू, चौगी सुना चारी हेलू, कडकडा बोल उमटती. गोंदा महादा करणी करी, नादे दुमदुमली पंढरी, आऊबाई तुतारी, मंजुळ स्वर उमटती. गोनाबाई नोबत पल्ला, नाद अंबरी कोंदला, राजाई झांज मंजुळ बोला, मंजुळ स्वर उमटला. जनाबाई घड्याळ मोगरी, घटका भरता टोल मारी, काळ व्यर्थची गेला तरी, गजर करी आनंद. जनाबाई सांगतात की धरा 17चा हो मेळा. घरात किती आहेत माणसं, 17 आहेत. 14 कुटुंबीय, 15वी जणी, बहुधा 16वी नागरी असेल आणि 17वे त्यांच्या कुटुंबातले रामय्या असतील किंवा मग त्यांच्या पत्नी असतील. असा 17चा मेळा या ठिकाणी जमा झालेला आहे. कारखाना म्हणजे कुटुंबातले सगळे माणसं. आपण म्हणतो ना एक गट, कुटुंबातला एक एक गट, तर त्यांचा कारखाना त्यांच्या घरातलेच लोक आहेत, बाहेरचं इथं कुणीही नाही. हा पूर्ण कारखाना गोळा झालेला आहे आणि प्रत्येक जण आपापल्या कळा म्हणजे आपापल्या कला या ठिकाणी दाखवत आहे आणि या कलेच्या माध्यमातून विठ्ठल भक्ती करत आहेत. महाराज म्हणतात की वाजविती आपुल्या कळा, प्रेमबळा आनंदी. प्रत्येकाच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या अंगामध्ये जी कला आहे ती कला दाखवून ह्या कलेनं काय करत आहेत, प्रेमानं आनंदानं नाचत आहे. मग वातावरण कसं झालेलं आहे तर झडतो नामाचा चौघडा, ब्रह्मी ब्रह्मरूपीचा हुडा, संत ऐकताची कोडा, प्रेमबळा आनंदी.
नामाचा चौघडा झडतो आहे. सगळीकडे विठ्ठलाचं नाम 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 सगळेजण घेत आणि ह्या नामामुळे ब्रह्मे ब्रह्मरूप सगळीकडे तयार झालेलं आहे. आणि हे सर्व संत सुद्धा मोठं लक्ष देऊन ऐकतात. त्यांना कोडं पडले की हे घर, हे संपूर्ण कुटुंब किती प्रेमबळाने आनंदानं भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेलेलं आहे. नामा दामा दोन्ही काळू, नामा मिठा दमामे पैलू, चौगी सुना चारी हेलू, कडकडा बोलव मटती. नामा दामा दोन्ही काळू. काळू म्हणजे जुन्या काळामध्ये एक प्रकारचं वाद्य होतं बासरी सारखं. ते पितळेचं किंवा बांबूचं असायचं, त्याला होल. बासरी नाही पण बासरीपेक्षा वेगळं. तर या ठिकाणी जनाबाई म्हणतात की नामा दामा दोन्ही काळू. नामा आणि दामा हे काळू वाजवत आहे, बासरी वाजवत आहे. थोडक्यात आपण त्याला बासरी म्हणू. कन्हैया गीत म्हणून राजस्थानी गीत आहे. या राजस्थानी गीतामध्ये हे काळू आणि कालू नावाचं वाद्य आहे. हे वाद्य वाजवलं जातं. नामा आणि दामा. नामा म्हणजे नामदेव, दामा म्हणजे त्यांचे वडील दामा शेट्टी. हे दोघंही ते काळू वाजवत आहे. नामा विठा दमामे पैलू. दमामा सुद्धा नावाचं एक ढोलाचं वाद्य, एक ढोलासारखं मोठं असं ढोल धाड 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 वाजतात, असं ढोलाचं वाद्य आहे. आणि नामा विठा हे दोघं काय करतात, ढोल वाजवत आहेत. चौघी सुना चारी हेलू. आणि चारही सुना काय करत आहेत, हेल काढत आहेत. म्हणजे शेवटी गाणं गायल्यानंतर जो कोरसमध्ये प्रतिसाद दिला जातो, अशा पद्धतीने या चौघी सुना काय करत आहेत, प्रतिसाद देत आहेत. आणि कडकडा बोल उमटती. आणि असे कडकडा असे बोल उमटत आहे. गोंदा महादा करणी करी, नादे दुमदुमली पंढरी, आऊबाई तुतारी मंजुळ स्वर उमटती. आणि गोंदा महादा करणी करतात म्हणजे वेगवेगळे सोंग ढोंग करतात की नाही, वेगळं रूप घेतात. असं रूप घेऊन गोंदा महादा काय करतायत, जे काही नामस्मरण केलं जात आहे त्याला अनुषंगून सादरीकरण गोंदा आणि महादा करत आहेत. आणि त्या नाम स्मरणामुळे सगळी पंढरी दुमदुमून गेलेली आहे. त्यामध्ये आऊबाई काय करतायत, तुतारी वाजवत आहेत. आणि या तुतारीचा मंजूळ स्वर सगळीकडे उमटत आहे. गोनाबाई नौबत पल्ला, नाद अंबरी कोंदला, राजाई झांज मंजुळ बोला, मंजुळ स्वर उमटला. हा नौबत पल्ला एक ताल वाद्य आहे. आपल्या डफासारखं हे वाद्य आहे. नौबत पल्ला वाजवत आहेत त्या म्हणजे गोनाबाई. आणि त्याचा नाद अंबरापर्यंत, आकाशापर्यंत कोंदला आहे, पोहोचला आहे. आणि राजाई झांज वाजवत आहेत. अतिशय मंजूळ आवाजामध्ये झांज वाजत आहे. आणि तिचा सुद्धा मंजूळ स्वर उमटलेला आहे. जनाबाई घड्याळ मोगरी, घटका भरता टोला मारी, काळ व्यर्थची गेला तरी गजर करी आनंद. आणि जनाबाई काय करतात, घड्याळ मोगरी प्रमाणे म्हणजे घड्याळ जसं ठराविक तालानंतर टोल वाजवत आहे, तशी घंटी ते काय करत आहेत, वाजवत आहेत. आणि जरी काळ व्यर्थ गेला तरी आनंदानं काय करत आहेत, त्या गजर करत आहेत. अशा प्रकारे हे संपूर्ण कुटुंब आनंदामध्ये तल्लीन होऊन गेलेलं आहे. आणि ह्या तल्लीन झालेल्या कुटुंबानंच आपल्या या अशा तल्लीन अवस्थेमध्येच विठ्ठलाच्या पायावर आषाढ कृष्ण त्रयोदशीस विठ्ठल चरणी ते लीन झाले. संपूर्ण कुटुंब एकदाच विठ्ठलाच्या पायामध्ये समाहित झाले. आणि त्याची आठवण म्हणून आज आपण हे पॉडकास्ट या ठिकाणी त्यांच्यावर घेतलेला आहे. तर पुन्हा एकदा वेळ होत आहे, त्यामुळे मी थांबतो. पुन्हा एकदा विनंती, पॉडकास्ट YouTube दोन्ही ठिकाणी ऐका, फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, सुधारणा सुचवा, प्रतिक्रिया द्या. थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.